तसंच फ्रेंड्स आता आपल्याला WH क्वेश्चनबद्दल सुद्धा माहिती द्यायची आहे. तर WH क्वेश्चन कसा तयार होतो, ठीक आहे. WH क्वेश्चनमध्ये थोडंसं वेगळी पद्धत आहे आणि वर्बल क्वेश्चनमध्ये थोडीशी वेगळी, ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलीच. तर WH क्वेश्चनमध्ये WH जो वर्ड असतो हा स्पेशल त्या ठिकाणी वापरला जातं की नेमकं आन्सर काय पाहिजे, ठीक आहे. जसं बघा, आता कुठले कुठले WH वर्ड आहे ते पहिले ॲक्च्युली तुम्हाला सांगून देतो. जसं बघा, व्हॉट, वेन, वेअर, विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच, वाय. फ्रेंड्स, आता हे सांगते वेळी एखादं सुटलं असेल तर प्लीज सांगा कमेंट्समध्ये. आता हे झाले सर्व WH वर्ड्स. या सर्व WH वर्डचा नेमका आन्सर कोणतं पाहिजे, काय कशा संदर्भात पाहिजे, तर ते नेमकं विचारण्यासाठी आपल्याला ह्या WH वर्डचा उपयोग त्या ठिकाणी करता येतो. जसं बघा, फॉर एक्झाम्पल, तुझं नाव काय. तुझं नाव काय म्हणजे व्हॉट इज युअर नेम. व्हॉट म्हणजे काय, बरोबर आहे. तर तू कुठे राहतं, वेअर डू यू लिव्ह, आहे की नाही. वेअर कुठे, तुझं नाव काय, व्हॉट. म्हणजे फ्रेंड्स, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला सिच्युएशननुसार WH वर्डचा उपयोग करून काय करता येतं, WH क्वेश्चन तयार करता येतं. याच्यामध्ये आन्सर आपल्याला पूर्ण द्यावं लागतं आहे, ठीक आहे. तर फ्रेंड्स, याच्यावर सुद्धा एक लॉंग व्हिडिओ आपण नक्कीच बनवू, कारण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी. तर फ्रेंड्स, त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. फ्रेंड्स, वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चनमध्ये नेमकं काय असते, कसं असतं ते बघू. WH क्वेश्चन हा WH वर्डनी चालू होतो, ठीक आहे. तर वर्बल क्वेश्चन हा सायंकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्बनी सुरू होतो. यात काही शंका नाही की दोन्ही क्वेश्चनच्या शेवटी क्वेश्चन मार्क राहते, ठीक आहे. तर त्यानंतर वर्बल क्वेश्चनचं आन्सर हे शॉर्ट असते आणि WH वर्ड याचा आन्सर हे एका सेंटेन्समध्ये द्यावं लागतं आहे, ठीक आहे. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला उदाहरण तर दिलीच आहेत आणि आणखी याच्यामध्ये डिटेल जर पाहायचं असेल तर सांगितलंच ऑलरेडी तुम्हाला की लाईव्ह आपलं जे ॲक्च्युली जो पार्ट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का इंग्लिशमध्ये व्हर्बल क्वेश्चन कसे तयार करतात. तर ते आज आपण व्हर्बल क्वेश्चन कसे तयार करायचे, त्यानंतर WH वर्डनी क्वेश्चन कसे तयार करायचे याबद्दल माहिती बघू. तर फ्रेंड्स, चला आता सुरुवात करूया. व्हर्बल क्वेश्चननी आन्सर जे आहे हे येस नो टाईप येणार. पण ॲक्च्युली व्हर्बल क्वेश्चन तयार करण्यासाठी कशाची मदत आपल्याला घ्यावं लागेल याचा पहिले विचार आपल्याला करायचा आहे. तर जे आपण सिम्पल सेंटेन्स तयार करतो त्या सिम्पल सेंटेन्समध्ये मेन व्हर्बला जे सहाय्यकारी क्रियापद जे हेल्पिंग व्हर्ब मदत करते, तर त्याच हेल्पिंग व्हर्बचा आपल्याला उपयोग घेऊन हा व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा आहे, ठीक आहे. तर हा व्हर्बल क्वेश्चन तयार करण्यासाठी तुम्हाला मी स्ट्रक्चर सांगतो, त्या स्ट्रक्चरचा उपयोग घेऊन आपण व्हर्बल क्वेश्चन तयार करूया. तर स्ट्रक्चर हे आहे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ठीक आहे. आता एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर आपल्याला व्हर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर बघायचं आहे. व्हर्बल क्वेश्चन कसा तयार करू त्याचं स्ट्रक्चर बघू. जसं बघा, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, ठीक आहे. हे दोन्ही जे स्ट्रक्चर मी सांगितले हे नीट लक्षात ठेवा, कारण आपल्याला समोर उपयोगी पडणार आहेत. एक्झाम्पल बघा, आय एम लुकिंग देअर, ठीक आहे. मी तिकडे बघत आहे, मी तिथे बघत आहे. तर याचा क्वेश्चन आपल्याला तयार करायचा आहे. ॲम आय लुकिंग देअर, मी तिकडे बघत आहे का, तिकडे नाही, किंवा तिथे, देअर तिथे.
मी तिथे बघत आहे का, ठीक आहे. जर बघत असेल तर यस आय ॲम, जर नसून बघत तर नो आय ॲम नॉट, ठीक आहे. तर अशा प्रकारे भरपूरसे एक्झाम्पल देऊन मित्रांनो तुम्हाला व्हर्बल क्वेश्चनची प्रॅक्टिस करून देऊ शकतो. तर मित्रांनो हे बघा, व्हर्बल क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन लाईव्ह सेशनमध्ये मी जवळपास 1 तास त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल ऐकू शकता आणि व्हर्बल क्वेश्चन टॉपिक समजून घेऊ शकता, ठीक आहे. मित्रांनो असेच नवीन नवीन गोष्टी शिकण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडलं तर कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. थँक्यू.